जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। आणिला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे। अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुलना कोठे मेरु मंदार धाकुटे। ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे घालू शके, तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे। हनुमंतराय द्रोण पर्वत उचलून आता दक्षिण दिशेला निघालेले आहेत। त्या पर्वताच्या योगानं त्याच्यावर असणाऱ्या औषधी या काढल्या गेल्या आणि त्या औषधींचा प्रयोग लक्ष्मणांवरती वानरांवरती केला गेला आणि सर्व वानर उठून बसले। आता तो पर्वत मूळचा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पुनर्स्थापित त्याला त्या ठिकाणी करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे लक्षात घेऊन श्री मारुतीराय पर्वत आणतात आणि पुन्हा मागुता नेला, पुन्हा परत जातात आणि तो पर्वत पुन्हा त्या जागच्या जागी ठेवून देतात। याच्यातून फार मोठं शिकायला आपल्याला मिळतं की एखादी गोष्ट आपण जर वापरली, एखाद्या ठिकाणाहून घेतली, तर ती गोष्ट ते काम आपलं पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी नेऊन ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि यामध्ये प्राकृतिक विचारसुद्धा किती मोठा आहे बघा। प्रकृतीच्या अंगानं जरी विचार केला तर एखादी गोष्ट आपण प्रकृतीकडून उसनी घेतली तर ते काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी पुनर्स्थापित करावी लागते, त्या ठिकाणी परत ठेवावी लागते। हा पर्यावरणाचाही किती सूक्ष्म विचार श्री मारुतीरायांपाशी आहे हे आपल्या लक्षात येईल। या अंगानं आपण हे स्तोत्र कधी बघितलंच नाही, रामायण कधी ऐकलंच नाही, हीच तर आमची चूक आहे। आणि म्हणून आणीला तो द्रोणागिरी आणला, जिथं कार्य होतं त्या ठिकाणी आणला, पण मागुता नेला, परत नेऊन ठेवला जागच्या जागी। आणि हे तुम्हाला वाल्मिकी रामायणात सुद्धा पाहायला मिळेल। आला गेला मनोगती, त्याचं जाणं आणि येणं मनाच्या वेगानं आहे। मन आत्ता एका क्षणी एके ठिकाणी असतं, दुसऱ्या क्षणी फार दूर कुठल्या तरी परदेशात जाऊन पोहोचतं। जणू काही हनुमंतांचा वेग हा मनाच्या वेगाशी तुलना करणार आहे। मनास टाकिले मागे गतीसी तुलना नसे, नव्हे नव्हे त्या मनाच्या वेगापेक्षाही हनुमंतांचा वेग हा प्रचंड आहे, असा इथं भावार्थ आहे। अतिशयोक्ती अलंकार इथं समर्थांनी वापरलाय। पण याचा अर्थ असा आहे की हनुमंतांचा वेग किती अद्भुत आहे हे इथून लक्षात घेता येतं। अणुपासोन ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे। तयासी तुलना कोठे मेरु मांदार धाकुटे। अणुपासोन ब्रह्मांडा एवढा होत जाणं, हनुमंतांकडं अष्टमहासिद्धी आणि इतरही अनेक सिद्धी आहेत। अणिमा गरिमा लघिमा महिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व वशित्व अशा अष्टमहासिद्धी। या अष्टमहासिद्धींपैकी अणिमा सिद्धीचा उपयोग हनुमान करतात, विशेष करून लंकेमध्ये प्रवेश करण्यासाठी। या अणिमा सिद्धीचा उपयोग हनुमान करतात का, तर लंकेमध्ये प्रवेश करताना आपल्याला कुणाला आपण दिसू नये। आणि महिमा सिद्धीचा हनुमान उपयोग करतात ज्या वेळेला उड्डाण करायचं आहे, ज्या वेळेला कुंभकर्णासारख्या महाभयंकर अशा अजस्र अशा राक्षसाशी लढायचं आहे, त्यावेळेला हनुमान महिमा सिद्धीचा उपयोग करतात। म्हणून अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे, हनुमान लहानातील लहानसुद्धा होऊ शकतात आणि हनुमान मोठ्यातील मोठेसुद्धा होऊ शकतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे, तयासी तुलना कोठे मेरू मंदार धाकुटे। मेरू पर्वत, मंदराचल असे फार मोठे मोठे पर्वत पुराणांमध्ये वर्णित आहेत। हे पर्वतसुद्धा हनुमंतांच्या आकाराच्या पुढे धाकुटे म्हणजे लहान दिसतात, छोटेसे दिसतात, बुटके दिसतात। हिमालयापेक्षाही मोठे पर्वत मानले किंवा हिमालयाचाच एक मोठा भाग म्हणून मेरू पर्वत मंदार पर्वत मानला गेलेला आहे। तर हे पर्वतसुद्धा
श्री मारुतीरायांच्या प्रचंड मोठ्या आकाराच्या समोर अगदी छोटे बुटके दिसतात. मेरू मंदार धाकुटे असे हनुमान आहे. ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुष्ये घालवू शके. इथं स्वपुच्छे घालवू शके असाही एक पाठभेद आहे. हनुमंतांच्या शेपटीचं फार मोठं अप्रूप समर्थांना कायम राहिलेलं आहे. तुम्ही सर्व समर्थांची भीमरूपी स्तोत्र बघा, सुंदरकांड बघा, रामायणातील युद्धकांड जे समर्थांनी मराठीमध्ये लिहिलेलं आहे, सुंदरकांड मराठीमध्ये लिहिलेलं आहे. ही दोन्ही रामायणाची 2 कांड बघा. यामध्ये हनुमंतांच्या शेपटीचा मोठा प्रभाव आणि पुढेही येणाऱ्या भीमरूपी स्तोत्रांमध्ये तो तुम्हाला पाहायला मिळेल. ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे घालू शके. वज्रपुच्छ म्हणजे वज्रासारखं कठोर असणारं हे शेपूट आहे. त्या शेपटीच्या जोराने हनुमान ब्रह्मांडाला सुद्धा वेटोळा घालू शकतात, इतके ते मोठे आहेत. तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हनुमंतांशी तुलना करू शकेल असा दुसरा कोणी नाही आहे. तर हनुमंतांपेक्षा श्रेष्ठ असणं तर त्याहून असंभव आहे. म्हणून हनुमान हे एकमेवाद्वितीय असे आहेत. आरक्त देखिले डोळा, गिळिले सूर्यमंडळा. काही ठिकाणी ग्रासिले असाही शब्द आहे, पण गिळिले सूर्यमंडळा. आरक्त देखिले डोळा, गिळिले सूर्यमंडळा. वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा. बालपणीच मारुतीरायांनी जे उड्डाण केलं त्याचा संदर्भ इथं आलेला आहे. आता इथं वाल्मिकी रामायणाचा संदर्भ समर्थांनी घेतलेला आहे. आरक्त हा श्लेषात्मक शब्द वापरला आहे. आरक्त म्हणजे लाल. आरक्त हा हनुमंतांच्या डोळ्यासाठीही वापरता येईल आणि आरक्त हा उगवणाऱ्या सूर्याच्या रंगासाठीही वापरता येईल. आरक्त डोळा देखिले सूर्यमंडळा किंवा डोळा आरक्त सूर्यमंडळा देखिले. म्हणजे डोळ्यांनी लाल रंगाच्या सूर्यमंडळाला बघितलं किंवा लालबुंद असल्या आपल्या डोळ्यांनी सूर्यमंडळाला बघितलं. आणि तिसरी एक शक्यता आहे, लालबुंद अशा डोळ्यांनी लालबुंद सूर्यमंडळाला बघितलं. आरक्त देखिले डोळा. आणि मग हनुमंतांनी उड्डाण केलं का लालबुंद फळ आहे हे. हनुमंतांनी उड्डाण केलं. हनुमान उड्डाण करतात आणि पाहतात तर आपल्या घराच्या खिडकीपर्यंत ते फळ नाही आहे, पलीकडं असणाऱ्या झाडाच्या पलीकडं ते फळ आहे. झाडापर्यंत उड्डाण करतात, त्यांना दिसतं रे झाडापर्यंत फळ नाही आहे, हे तर पलीकडं दिसणाऱ्या डोंगराच्या पलीकडं हे फळ दिसतं. तिकडं उड्डाण करतात तर ते डोंगराच्या पलीकडं असणाऱ्या समुद्राच्या पलीकडं फळ आहे असं दिसतं. असं उड्डाण करत 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 हनुमान उडत जात आहे. आरक्त देखिले डोळा आणि पोहोचले सूर्यमंडळापाशी पोहोचले. हा हनुमान वायुपुत्र आहे आणि भविष्यामध्ये रामकार्य करणार आहे. म्हणून सूर्यनारायणसुद्धा शांत राहिलेले आहेत. आणि गिळिले सूर्यमंडळा. आरक्त देखिले डोळा, गिळिले सूर्यमंडळा. वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा. शून्य मंडळ म्हणजे ब्रह्मांडाचा शेवट जिथं आहे तिथपर्यंत हनुमान आपला आकार वाढवू शकतात, आपला विस्तार करू शकतात. हा त्यांच्या शारीरिक बळाचं प्रदर्शन करणारा विषय आहे. पण वेदांताच्या दृष्टीनं, परमार्थाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर, दासबोधाच्या संदर्भामध्ये या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला एक लक्षात येईल की हनुमंतांची बुद्धी, हनुमंतांचं अंतःकरण हे ध्यानाला ते बसल्यानंतर त्याचा विस्तार ते करत जातात. संपूर्ण ब्रह्मांडाला ते व्यापून जातं. आणि ब्रह्मांडाच्याही पलीकडं असणारं जे शून्य मंडळ म्हणजे अनंत आहे की जिथंपर्यंत आपला विचार जाऊच शकत नाही, तिथंपर्यंत त्या मनबुद्धीचा विस्तार होत 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 ती बुद्धी वितळून जाते. मनाचे फडके होय असं दासबोधामध्ये आलेलं आहे. हा एक ज्ञानमार्गाचा आणि ध्यानमार्गाचा प्रकार आहे की जिथं तुम्ही स्वतःला त्या अनंतामध्ये विलीन करून टाकता बुद्धीच्या योगानं. असं हनुमान हे त्या ध्यानधारणेच्या योगानंही भेदिले शून्य मंडळा,
त्या शून्य मंडळाच्या पलीकडे जाऊन पोहोचतात आणि त्या परब्रह्म श्रीरामांशी एकरूप होऊन जातात. असे हनुमान सर्व अंगांनी फार श्रेष्ठ आहे. असं हे सुंदर स्तोत्र आपल्याला बरंच काही हनुमंतांचं सामर्थ्य सांगतं. आणि आता फलश्रुती समर्थ सांगताना म्हणतात, भूत प्रेत संबंध आदी रोग व्याधी समस्तही. काही लोक समग्रही म्हणतात, ते समग्रही हा पाठभेद चुकीचा आहे. समस्तही पाहिजे. रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. भूत भूतक हे तर हनुमंतांना घाबरतात. प्रेत ही एक योनी आहे. मेलेल्या व्यक्तीच्या देहाला प्रेत म्हणायचं नाही, त्याला शव म्हणायचं. प्रेत ही योनी आहे जी 12 दिवस मृत्यूपासून त्या योनीमध्ये तो जीव राहतो. आणि 12व्या दिवशी ज्या वेळेला त्याचं सपिंडीकरण घाटावरती केलं जातं त्यावेळेला तो प्रेत योनीतून मुक्त होतो. तेव्हा भूत प्रेत ज्याचं सपिंडीकरण केलं जात नाही आणि ज्याच्या जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याला स्थान नव्हतं, अशी व्यक्ती प्रेत योनीमध्ये दीर्घकाळ म्हणजे हजारो वर्षही राहू शकते. म्हणून ती सुद्धा एक योनी आहे. भूत भूतक घेतं, प्रेत संबंध ब्रह्मसंबंध, या ब्रह्मसंबंधाची बाधाही काही लोकांना होऊ शकते. आदिक हे सर्व या दुष्ट योनी आहेत. त्याचबरोबर रोग आणि व्याधी दोघात फरक काय? रोग म्हणजे देहाला होणारा त्रास, तात्पुरता होणारा त्रास. ताप आला, सर्दी, खोकला, पडसं, हे रोग धरायचे. व्याधी म्हणजे दीर्घकाळ त्या जीवाला त्रास देते. जसं दमा आहे किंवा मूळ व्याधासारखा काही त्रास आहे किंवा अर्धांगवायूसारखा काही त्रास आहे, या व्याधी झाल्या. म्हणून रोग व्याधी समस्तही या सगळ्यांचं नासती, या सर्वांचा नाश हनुमान करतात. जर हे स्तोत्र आपण म्हटलं तर हनुमान या सर्वांचा नाश करतात. आणि तुटती चिंता, आपल्या मनामध्ये ज्या ज्या म्हणून चिंता लागून राहिलेल्या आहेत त्या सर्व चिंतांचा निराससुद्धा श्री हनुमान करतात. पण कशामुळं? आनंदे भीमदर्शने. भीमरूप असणाऱ्या हनुमंतांचं जर दर्शन घडलं तर या सगळ्यांचा विनाश होतो. तुम्ही म्हणाल, पण हनुमंतांचं असं दर्शन आम्हाला कधी घडणार? आमचं एवढं पुण्य आहे कधी की एवढ्या सगळ्यांचा निराश होईल? दुःख करण्याचं कारण नाही आहे. एखाद्या मंदिरामध्ये किंवा आपल्याच घरातील देवघरामध्ये हनुमंतांचं सुंदर असं रूप जर आपण स्थापन केलं, मंदिरामध्ये रूप असतंच, आणि त्यामध्ये साक्षात श्री हनुमानच तिथं विराजमान आहेत, ती मूर्ती नाही आहे, साक्षात श्री हनुमान आहेत, अशी जर आपल्या श्रद्धेनं दृढ भावना केली तर त्या मूर्तीला पाहणं म्हणजे सुद्धा भीमदर्शनच आहे असं समजा. ज्या प्रमाणामध्ये तुमचा भाव त्याच्यामध्ये वाढत जाईल त्या प्रमाणामध्ये हनुमंतांचं रूप त्याच्यामध्ये प्रत्यक्षात साकारत जाईल. त्यालाच शास्त्रामध्ये म्हणतात मृण्मयी मूर्तीचं चिन्मयी मूर्तीत रूपांतर होणं. आपल्याला थोडक्यात अर्थ बघायचा म्हणून त्याच्या खोलात जात नाही आहे, पण म्हणजे आनंदे भीमदर्शने, त्या हनुमंतांचे साक्षात दर्शन मला झालं अशी भावना जर झाली तर त्या आनंदाच्या प्रभावामुळं, म्हणजे त्या सच्चिदानंद स्वरूपाच्या प्रभावामुळंच आमचे हे सगळे दोष निघून जातात. हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली भली, दृढदेहो निस्संदेहो संख्या चंद्रकळा गुणे. हा 15वा श्लोक आहे. हे धरा 15 श्लोकी, ही 15 श्लोकाची हनुमंतांची स्तुती. लाभली शोभली भली, ही स्तुती, तिचा लाभ तुम्हाला होईल आणि त्याचा लाभ झाल्यामुळं ती शोभून दिसणार आहे आणि त्यामुळं तुमचा देह दृढ होणार आहे, सगळं रोगादिकांचा नाश होणार आहे आणि निस्संदेह तुम्ही होणार आहात. का? कोणती चिंता शिल्लक राहिली नाही. मागच्या श्लोकात म्हटलं तुटली चिंता, त्यामुळे तुम्ही निस्संदेह असे होणार आहात. दृढ देह म्हणजे देहही बलवान आणि अंतःकरण मनसुद्धा बलवान, निस्संदेह
संख्या चंद्रकला गुणे, चंद्रकला चंद्राच्या 16 कला मानलेल्या आहेत. हा श्लोक आहे 15वा. आणि संख्या म्हणजे 16 आकडा अपेक्षित आहे. संख्या चंद्रकला गुणे याचा अर्थ हे स्तोत्र 16 श्लोक असणारं आहे. हा 15वा श्लोक आहे. त्याच्या पुढचा 16वा श्लोक हा समारोपाचा आहे. हा एक भावार्थ झाला. दुसरा भावार्थ असा की हनुमंतांच्या कृपेमुळं ज्याप्रमाणे चंद्रकला एक एक कला वाढत वाढत अमावस्येतून पौर्णिमेकडे जाते. अमावस्येला पहिली म्हणजे 0 कला मानली, पहिली मानली, तर 15वा दिवस हा 16वा येणार म्हणून 16 कला झाल्या. या 16व्या कलेला पूर्ण चंद्र स्वरूप आलं म्हणजे पूर्णत्व चंद्राचं आलं असं जर मानलं तर हनुमंतांच्या आनंदे भीमदर्शने, भीमाचं म्हणजे हनुमंतरायांचं ते दिव्य दर्शन जर घडलं, हनुमंतांची जी कृपा आपल्याला प्राप्त झाली तर दृढ देह निस्संदेह म्हणजे दृढ शरीर आणि दृढ मन असं आपलं होत जाणार. आणि ते कसं होणार आहे? चंद्रकला गुणे हळूहळू हळू त्याच्यामध्ये वृद्धी होणार आहे. अशा पद्धतीनं दुसराही भावार्थ तितकाच संयुक्तिक आणि औचित्यपूर्ण आहे. रामदासी अग्रगण्यो कपी कुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती. समर्थांनी इथं स्वतःच्या नावाचा उल्लेख केला आहे आणि श्लेषात्मक दृष्टीनं रामदासी अग्रगण्यो, सर्व रामदास लोकांमध्ये, रामांच्या दासांमध्ये सर्वात जर श्रेष्ठ कोण असेल तर हनुमान आहे. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. रामदासी संप्रदायामध्ये एक मान्यता आहे की हनुमंतांचं सगळं ते भक्तिभाव सगळा बघून भरतांना असं वाटलं की हनुमंतांकडं जे आहे ते आम्हा कुणाकडंच नाही आहे. आम्ही तर श्री रामचंद्रांचे भगवंताचे अंश आहोत आणि तरीसुद्धा आमच्यामध्ये ते नाही जे हनुमंतांमध्ये आहे. म्हणून भरत शरण गेले हनुमंतांना आणि म्हणाले की हनुमान, मला भक्तीचा आपण उपदेश करावा, तुमची सेवा करावी असं मला वाटतं. हनुमंतरायांनी हात जोडले आणि म्हटलं, भरतलाल, तुम्ही रामरायांचं स्वरूप आहात असं मी मानतो. या अवतारामध्ये ते शक्य नाही आहे. तेव्हा मी कलियुगामध्ये रामदास या नावानं अवतरित होईन, त्यावेळेस आपण कल्याण बनून यावं. आणि भरत हे कल्याण झाले, समर्थांचे पट्टशिष्य, आणि हनुमान हेच समर्थ रामदास झाले अशी मान्यता आहे. म्हणून हनुमंतान एवढे श्रेष्ठ रामभक्त दुसरे कोणी नाही. रामदासी अग्रगण्यो कपिकुळास मंडणू, सर्व कपिकुलामध्ये हनुमान हे सर्वोच्च मानले गेले. ते राजा नाहीत, ते मंत्री नाहीत, ते कुठले सरदार नाहीत, ते युवराज नाहीत, ते कुठल्या पदावर नाहीत. कोणतंच पद हनुमंतांकडे नाही, पण त्यांच्याशिवाय पान हलत नाही. अरे रामरायसुद्धा हलत नाहीत त्यांच्याशिवाय. म्हणून रामदासी अग्रगण्यो कपी कुळासी मंडणू, सर्व कपींमध्ये सर्वश्रेष्ठ श्री हनुमान आहेत. रामरूपी याचं कारण पुढे दिलंय, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती. हनुमंतांचा अंतरात्मा म्हणजे रामस्वरूप आहे. रामरायांचं रूप हेच हनुमंतांचा अंतरात्मा आहे. किंवा उलट पक्षी म्हटलं तर रामरायांचा अंतरात्मा श्री हनुमान आहे. दोन्ही बरोबर आहे. याचं कारण भक्त भगवंताला ध्यातो, पण भगवंत आपल्या भक्ताला ध्यात असतो. भक्ताचं चिंतन सदैव भगवंताच्या मनात असतं. म्हणून अन्योन्य पद्धतीनं रामरूपी अंतरात्मा, रामरूप हेच हनुमंतांचं अंतरात्मा आहे आणि श्री रामरायांचा अंतरात्मा असणारे हनुमान असाही त्याचा अर्थ आहे. रामरूपी अंतरात्मा अशा हनुमंतांचं दर्शने दोष नासती. या हनुमंतांच्या दिव्य दर्शनानं सर्व दोषांचा परिहार होतो. आणि सर्व दोषांचा परिहार होतो म्हणताना पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, सतत या संसारामध्ये जन्म घ्यावा लागण्याचा जो दोष या जीवाला लागलेला आहे, तो प्रधान दोषसुद्धा जीवाचा नष्ट होतो का? हनुमंतांच्या कृपेमुळं तो नष्ट होतो. म्हणून सामान्य दोषांपासून, तमोगुणात्मक रजोगुणात्मक दोषांपासून, शबल सत्वगुणाच्याही दोषापासून हनुमान तर आपलं रक्षण करतातच, पण
शुद्ध सात्विक अवस्थेमध्ये नेऊन हनुमान आपल्याला जन्ममृत्यूचा जो दोष जीवाला लागलेला आहे तो दोषसुद्धा घालवून त्याला मुक्त करण्याचं सामर्थ्य श्री हनुमंतांमध्ये आहे. अशा पद्धतीनं हे पहिलं स्तोत्र आपण पाहिलं. या स्तोत्राचा सर्वांनी लाभ घ्यावा, त्याचा भावार्थ समजून ते स्तोत्र म्हणण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया असं म्हणून श्री हनुमंतांचं स्मरण करूया आणि त्यांनाच आपण शरण जाऊया. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.